दरीपकर स्नेहल, पण आज खूप आनंद होतोय की फायनली कंप्लीट झालं आणि आज माझं कॉन्व्होकेशन आहे. मी आई पप्पांना पण खूप मिस करते, कारण नमस्कार मंडळी, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये. मी आहे अक्षय नागवेकर. तर आज आहे शनिवार आणि आज आम्ही जातोय. आज ॲक्च्युली कॉन्व्होकेशन आहे स्नेहलचा, जो MBA कंप्लीट झाला त्याच्यासाठी, म्हणजे पदवीदान समारंभ असतो. तर तिकडे चाललो आहे आम्ही ते स्नेहलच्या कॉलेजमध्ये. आणि आजचा व्हिडिओ खूप खास आहे कारण की आज स्नेहलने जो MBA कंप्लीट केला त्याची पदवी तिला आज मिळणार आहे. तर हा व्हिडिओ ना खूप स्पेशल आहे माझ्यासाठी, कारण की तिने जे काही अचीव केले आज, म्हणजे लग्नानंतर स्वतःचा जॉब, म्हणजे त्याच्यानंतर मग घरात म्हणजे सगळं काही घरातली कामं, नंतर फॅमिली सांभाळून त्यांनी आज पूर्ण MBA कंप्लीट केलं आहे. खूप मला अभिमान वाटते तिचा, कारण की आज खूप मस्त वाटते. आणि आज स्नेहल आईला खूप मिस करते, कारण की गेले 4-5 दिवस तिचं हेच चालू होतं की आज आई असती तर खूप वेगळं असतं. कारण की जेव्हा तिने BCom कंप्लीट केलेलं त्यावेळेस आई आणि ज्योती आता ह्या दोघीजणी गेलेल्या तिच्यासोबत कॉन्व्होकेशनला. आणि आज आई नाही आहे, तर आज मी, जुई, ज्योती आता आणि स्नेहल अशा मी 4 जण चाललो आहे. आणि आधी पण आमचा विचार होता की गावावरून आई पण बोलवावं, पण ॲक्च्युली तिथे कसं होतं ना की फक्त 2 एंट्री होती, म्हणजे जो स्टुडंट आहे त्यांच्यासोबत. तर मी आणि जुई जाणार होतो, पण स्नेहलच्या ग्रुपमध्ये स्नेहलने विचारलं की कोणाचं फॅमिली मेंबर म्हणजे नाही येत आहे का. तर आम्हाला एक सीट मिळाली, तर मग तिथे ज्योती आता येणार आहे. तर असं आम्ही चाललो आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू करा. मी आता निघून रेडी झालो आहे, गाडीत बसलो आहे. आता स्नेहल, जुई आणि ज्योती तिघेजणी येते, तर मग आपण पुढचा प्रवास करू आणि व्हिडिओ कंटिन्यू करा. खूप धमाल येणार आहे व्हिडिओमध्ये. तर मंडळी निघालोय आम्ही आणि माझी बाईक वगैरे पूर्ण रेडी होऊन निघाले. कुठे झालं स्नेहल आपण? मी सांगितले ऑलरेडी व्हिडिओमध्ये, मी आजच तुला विचारलं. तर आम्ही चाललोय KJ सोमय्या विद्याविहार इन्स्टिट्यूटमध्ये, जिथून मी माझं MBA केलं, सोमय्या इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून. तर आज आहे माझं कॉन्व्होकेशन. माझ्यासाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आणि महत्त्वाचा दिवस आहे आज. जे काही 2 वर्ष जी मेहनत केली आहे, म्हणजे बॅटल होतं की सगळं मॅनेज करून, कारण स्पेशली जेव्हा MBA चालू झाला तेव्हा ऑलरेडी मी एका डिफरंट फेजमध्ये होते, कारण नुकतंच आईचं असं झालेलं आणि मला माहीत नव्हतं की मी करू शकेन की नाही. पण तिची इच्छा होती म्हणून मी ते पुढे कंटिन्यू केलं. माझे नोव्हेंबर 23 पासून बॅचेस सुरू झालेले आणि ऑक्टोबरमध्ये आईचं असं झालेलं. तर तिच्यासाठी मी पूर्ण केलं. त्याच्यानंतर लग्न, मग संसार आणि खूप वेगवेगळ्या गोष्टी होत्या. पण आज खूप आनंद होतोय की फायनली कंप्लीट झालं आणि आज माझं कॉन्व्होकेशन आहे. मी आई पप्पांना पण खूप मिस करते, कारण आज मला ते हवे होते दोघंही सोबत या दिवशी. पण ठीक आहे, माझ्यासोबत माझे सपोर्ट सिस्टम आहेत. अक्षय आहे, जुई आहे, आत्या आहे. त्यामुळे थँक्यू सो मच सगळ्यांना. आणि गावी आई पप्पा पण आहेत, त्यांनी पण मला खूप सांभाळून घेतलंय या सगळ्या जर्नीमध्ये. कारण कधी आई जेव्हा इकडे असायच्या आणि सॅटर्डे संडे माझे क्लासेस असायचे, लेक्चर्स असायचे, तेव्हा त्या सगळं घरातलं करायच्या, मला काही करून नाही द्यायच्या. मी कधीच त्यांना बोलली नाही. पण आई थँक्यू सो मच, तुमचा पण खूप सपोर्ट होता यामध्ये की मी आज हे करू शकले. त्यामुळे खरंच खूप इम्पॉर्टंट दिवस आहे आजचा. तर आपण निघालो आणि थोडे भावुक क्षण आहेत ॲक्च्युली, जसं तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या स्टार्टिंगलाच, कारण की मला माहिती आहे हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आपल्या आयुष्यामध्ये. आणि आज ती नक्की मिस करणार होती, कारण की गेले 4 दिवस तुम्हाला सांगितलं की खूप मिस करत होते आईवडिलांना ती. आणि लास्ट टाइम सांगितलं की जेव्हा BComचं ते कॉन्व्होकेशन होतं तेव्हा आत्या आणि आई दोघीजणी गेल्यासोबत. आणि आज आत्याने पण स्पेशल सुट्टी घेतली, कारण की हा दिवस आत्याला पण माहिती आहे की किती
अलकाचं खूप मोठं स्वप्न होतं MBA होण्याचं तिचं. स्वप्न स्नेहलने पूर्ण फॅमिली, सगळी फॅमिली सांभाळून तिचं जॉब सांभाळून खूप म्हणजे चांगल्यारीत्या आज पार पाडलंय. आणि मी तसं तुम्हाला खूप मला अभिमान वाटतं आणि खूप हुशार पण आहे. आणि जी तू काय बोलशील 2 शब्द? जी थोडी बोलायला होते पण तिच्या मनामधलं तर तुम्ही व्हॉट्सअप करू शकता. मग तुम्हाला एक सिंगल मेसेज येईल. टिंग 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 वाजत राहील. एकदम टाईप करत एक जुई तुम्हाला व्हॉट्सअपवर तुझा नंबर देऊया का? जुईचा स्पीच तुम्ही व्हॉट्सअपवर ऐकू शकता. ती इन पर्सन खूप इंट्रोवर्ट आहे, ती नाही बोलत आणि ती कॅमेरा फ्रेंडली सुद्धा नाहीये, त्यामुळे तिला नाही आवडत बोलायला. पण काहीतरी बोल. 2 शब्द. तर निघालो आम्ही. खूप असा एक अविस्मरणीय दिवस क्षण आमचे सगळे आपल्या कॅमेरामधून रेकॉर्ड करायला. आणि ही ट्रॅफिक आपल्या मुंबईची. हां. तर मंडळी फायनली आम्ही पोचलो आहे KJ सोमय्या कॉलेज. पार्किंग पण आपल्या गाडीची बाहेर आहे, आतमध्ये पार्किंग नाही गाडीला. आणि जा बघूया, कार्यक्रम चालू झाला असेल. स्नेहल, आपण रिझल्ट कलेक्ट नव्हते केले ना? हो, ॲक्च्युली वेळच नाही मिळालेला. तर मी फायनली माझे रिझल्ट कॉपी कलेक्ट केल्यात आणि मी फोटोजसुद्धा काढून घेतले. फोटोज खूप सुंदर फोटो काढले बघा, एकदम खूप छान. आणि स्नेहला ड्रेस कोड होता ना? हो. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हे कॅप म्हणजे टोपी मिळाले आणि कॉन्व्होकेशन किट आहे हे. आणि किटची कुठे गेली बॅग? बघा, कॉन्व्होकेशन किट आहे याच्या. ही जी बॅग होती त्याच्यामध्ये आपली कॅप आणि स्नेहल काय आहे, काय बोलतात त्याला, विसरलो. स्टोल असं मिळालं. आणि किट बघा किती मस्त आहे एकदम, खूप छान. मस्त फोटो मध्ये भारी काढलेत बघा, छान एकदम. तर KJ सोमय्याचा कॅम्पस किती मोठा आहे बघा. आणि इकडे आपल्या लेफ्ट साईडला गणपती बाप्पा, किती सुंदर आहे बघा. वाव. स्नेहल गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेते. खूप सुंदर. किती 800 का 850 मुलं आहेत. आणि स्नेहलने इकडे आईला व्हिडिओ कॉल केला. दाखव इकडे आईला. आई हाय करा, हाय व्हिडिओ मध्ये हाय करा. आईला कॉलेज दाखवते. चालेल, मग जेवून घ्या तुम्ही पण. हां, तर आता मी जेवायला चाललो आहे. एक चाणक्य बिल्डिंग आहे त्याच्यामध्ये. चल स्नेहल. लंच झाल्यानंतर मग आपल्याला आपला कार्यक्रम चालू होईल ना. आणि स्नेहलला पावभाजी दिसले बघा, पाव. आपण पण घेऊया जेवून. कूपन आहे, फूड कोर्ट. स्नेहलला पावभाजी दिसली, स्नेहलची फेवरेट. तर स्नेहल दुसरं असं काही खाणार नाही.
खुशी. मी बघ काय काय घेऊन आलो आहे. पावभाजी, राईस आहे, पनीर राईस आणि बुंदी राईस आहे आणि गुलाबजाम आणि पापड. काय जेवायला आपण भेटूया आता जेवू. hours in Coursera. I have with a Coursera certificate completion of about 53%. I'm sure these kinds of additional courses that you took is really helping you as you settle into the and look for another job. So before I could quit, I thought I must meet a placement consultant. I went to Delhi and through some connects, I met a very respected placement. Calling out the names for MBA for working executives, batch 2, division 2. Daripkar Snehal, Dhar Manisa, Dharia Ketan, फायनली माझ्या वाईफला सर्टिफिकेट मिळालं आहे. सो ह्या माझ्या फ्रेंड्स आहेत, प्रांजली, पूजा. हॅलो. सबको कॉंग्रॅच्युलेशन्स. थँक्यू. ओपन करू. आणि ही आहे सिंथिया. ही स्नेहलची बॅच आहे. त्यांचा सगळ्यांचा एक कॉमन फोटो चालू आहे बॅचचा पूर्ण. तर मंडळी फायनली प्रोग्राम पूर्ण झाला आहे. तर स्नेहलला फायनली डिग्रीचं सर्टिफिकेट मिळालं MBAचा आणि प्रोग्राम पण मस्त झाला एकदम. आणि आता मी घरी जायला निघालो आहे. खूप दिवसापासून इच्छा, स्वप्न आणि एक आईची इच्छा होती, ते सगळं काय आज पूर्ण झालं आहे. का बोलशीस ना, किती दिवसापासून आपण वाट बघू होतो. एक्झाममध्ये झाली आणि थोडी धाकधूक होती, पण माझा पूर्ण विश्वास होता की स्नेहल टॉप करेल, टॉप. त्याच्यामुळे मला माझ्या मनात काय शंका नव्हती की काय होईल काय नाही रिझल्ट, कारण की रिझल्ट ऑलरेडी मला माहिती होता. तसं कसं वाटतं? खूप मला झालं आहे ऑलमोस्ट. सकाळी मी खूप बोलले, तर मला असं माहिती नाही, खूप मिक्स्ड फिलिंग होतं. तशा भारी वाटतं जाऊन, पण त्या शब्द नाही आहेत काय बोलायला. कारण की ज्या दिवसाची आपण वाट बघत होतो फायनली दिवस आज आला आहे. आणि आम्ही आलो आणि पूर्ण अख्खा दिवस कसा गेला समजलं नाही, कारण की आता ऑलमोस्ट 6-6:30 वाजलेत. तुम्हाला बघून कळलं असेल, ॲक्च्युली पूर्ण अंधार वाटतो आहे. आणि आता निघालो आम्ही घरी जायला. सगळे घरी जायला निघालेत, कारण की जसं हा एक कोर्स होता, त्याच्यानंतर मग सगळे मित्रपरिवार किंवा तो एक बॅच म्हणा, ती पण सगळ्यांना खूप मिस करेल. एक टीचर्स पण असतो ना स्नेहल. हो, कारण की ती एक मेमरीज आहे सगळ्यांची. आणि सगळ्यांचा पण व्हिडिओ काढला मी, तुम्ही बघितला असेल याच्यामध्ये. तर जाऊया आपण आता घरी. गिरगावला पोचलो आम्ही डायरेक्ट. आणि आता आपल्या देवबाप्पाजवळ कसं ठेवा स्नेहल डिग्री ठेवते, जागा नाही, त्याच्यावर ठेव राहील. दोन्ही ठेवायला असं नको, असं ते मधून हे होईल. आता बरोबर आहे, परफेक्ट.
नाही आता तू नाक्यावरच घे. आजीला दाखव, आजीला दाखवलीस परत आजी. बघितलं होती मी परत बघ. आजीला आम्ही ते घातलं बघितलं. आजीला आम्ही ते घातलेलं शाल आणि टोपी. हा टोपी आहे ना. माझं कोण नाही आलं नात तरी आली माझी. हो खूप चांगलं केलं ते पण गव्हर्नमेंट टीम. हो मग कोणीच नाही मिळवलं. सगळ्यांनी नाही, टाळ्या. चल. एक मिनिट नाही, नाही, तू फोटो काढ. इकडे बघा, इकडे बघा. फोटो नाही काढते, व्हिडिओ व्हिडिओ. काय वेगळी आहेत काय? दसरा दोघींचा फोटो काढतो. तू तिच्या बाजूला बस. स्माईल इकडे बघा, तिकडे बघा. टॉपिक बघतात तुला टॉपिक दिली. बघ त्यांनी कसं मिळवलं नाही ते. ताई स्नेहल बहीण तिची आत्या कशी. तुझं नाव मोठं करते, पोरीचं नाव मोठं करते. राहू तसला खाली सपोर्ट नाही काय. एकीकडे बोलते पोरीनी माझ्या तिथे दोघांच्या मध्ये ठेवता याच्यावरती. दोन वेळे रात्रीचे वाजलेत जवळजवळ 10 आणि आम्ही आपल्या आयुर्वेदच्या गणपती बाप्पाचं मंदिर आहे तिथे आलो आहे. कारण की हे नातं गणपतीचं मी आधीच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, खूप वेगळं आहे. गणपती बाप्पा आपल्या गणपती आपण दर्शन घेऊया. इकडे स्नेहल आहे. आपल्या गणपती बाप्पाला प्रसाद आणला आहे. हे ठेवा ना. आता आपल्या श्री हनुमान मंदिरामध्ये आलो आम्ही दर्शन घ्यायला. संध्याकाळचे बघा रात्रीचे 10:30 वाजलेत. तर आपल्या गणपती बाप्पाचं आणि मारुती रायाचं दर्शन घेऊन आता अंशूला भेटायला चाललो आहे आम्ही. अंशू द टायगर. तर बघा कसा रिॲक्शन असेल त्याची गोट्याची. अंशू टायगर आला. खोला खोला. अरे उघडा, अरे उघडा इकडे इकडे पळू नको. अरे उघडा, कुठे चाललास? आई दी कुठे गेली? कोणतरी लपलंय. मामीला कॉंग्रॅच्युलेशन कर. पहिला कॉंग्रॅच्युलेशन करा मामीला. तू कर तू कर तू कर असं कॉंग्रॅच्युलेशन मामीला. तू हात मिळव मामीला, हात मिळव, हात मिळव. हॅपी बर्थडे.
गोट्या. तू कर अभि. अरे बघा गाड्या पार्किंगला लावल्या. दी कुठे गेली? दीदी लपले इकडे. गोट्या. अरे पप्पा कुठे गेले? मी काय आणलंय मामीला? थँक्यू. हे बघ तुला पण. तू घे. खाऊ. अरे मला कशाला दे, आपल्या दोघांना आपण दोघं खाव्या. थांब, पेरे घे तर मामी घे, पेरे घे. दर बघ खाऊ. काय इकडे बघ. ए गोट्या इकडे बघ. हाय कर. अरे हाय कर. हाय हाय करा. अरे बूम. नवीन बूम. सोबत तुम्हाला लाव. तर मंडळी फायनली घरी आलोय. खूप उशीर झाला, पण आजचा दिवस आमच्या आयुष्यातला एक खूप चांगला दिवस होता. आणि आमच्या स्वप्नामधलं हा एक स्नेहल खूप मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे. खूप भारी वाटतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ आता जम्प नेक्स्ट स्वप्नाकडे. कारण की आमचं स्वप्न सगळ्यात मोठं होतं की आमचं 11 वर्ष रिलेशन ऑलमोस्ट पूर्ण होत आलेले आणि आमचं लग्न झालं त्याच्यानंतर. आणि नंतर आम्ही गाडी घेतली. आता स्नेहलचं MBA पण पूर्ण झालं आहे. आणि तर नेक्स्ट स्वप्न तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. तर आता भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत ह्या व्हिडिओला नक्की भरपूर शेअर करा, भरपूर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करून जा. भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. सगळ्यांनी स्नेहलला शुभेच्छा द्या. बाय बाय. अक्षयला पण बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. आय नो हा व्हिडिओ ऑलरेडी खूप इमोशनल होता. जाता जाता अजून थोडंसं सांगून जायचं आहे. असं म्हणतात की देव त्यांचीच परीक्षा घेतो ज्यांच्याकडे ती सहन करण्याची शक्ती असते. आणि असंच काहीसं सध्या माझं आयुष्य आहे. लहान वयातच देवाने ठरवलं आहे की सर्वात कठीण परीक्षा मलाच द्यायची. आणि खूप काही झालं आहे गेल्या 2 वर्षात. पण त्यातूनच त्याने मार्ग दाखवून खूप चांगल्या गोष्टीही माझ्या आयुष्यात घडवल्या आहेत. आणि आनंद या गोष्टीचा आहेत खूप कमी, पण माझी असणारी अशी माझी माणसं माझ्यासोबत आहेत, एस्पेशली माझा नवरा. सो थँक्स टू यू अक्षय. आणि ह्या सगळ्यातून मला एकच शिकवण मिळाली आहे. वेळ लागतो चांगलं काहीतरी घडायला, पण आपण शिकलं पाहिजे प्रत्येक क्षणी लढायला. सो असाच हा MBAचा एक चॅप्टर आज संपून मी आयुष्याच्या पुढच्या वाटेवर दुसरी स्वप्न बघत पुढे जाते. आणि एवढंच म्हणेन, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.